नमस्कार, सविता's किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। नेपाळचे फेमस चिकन मोमोज आज आपण बनवणार आहोत घरी। बऱ्याच ठिकाणी आपण फिरायला जातो। दिल्ली या ठिकाणी नॉर्थ साईडला आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये आपल्याला मोमोज पाहायला मिळतात। मग व्हेज असो किंवा नॉन व्हेज, सगळ्या वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये पाहायला भेटतात आणि खूप गर्दी असते बरं का। आणि आज तसेच आज आपण मोमोज घरी बनवणार आहोत, सेम त्याच पद्धतीने, पण चिकन मोमोज, व्हेज मोमोज रेसिपी मी शेअर केलेली आहे यूट्यूबवर, तुम्ही पाहू शकता जर बघितली नसेल तर। तर आता आपण चिकन मोमोज बनवायला सुरू करूया। तर रेसिपीची व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण बघा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर शेअर, कमेंट आणि लाईक हे आठवणीने करा। आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात आधी, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहता येतील, ह्या पुढच्या नवीन नवीन छान रेसिपी। तर चला बनवायला सुरू करूया चिकन मोमोज। चिकन मोमोज करण्यासाठी या ठिकाणी आपण 2 कप मैदा घेऊया। झालं घेऊन आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ घालून झालं की त्यानंतर तेल घालूया आणि आता आपण पाणी घेऊन मैदा छान थोडाफार घट्ट असा मळून घेऊया आणि हळूहळू घ्यायचं, थोडं थोडं पाणी घ्यायचं। एकाच वेळेला एकदम पाणी नाही होतच, नाही तर मैदा लगेच पातळ होतो, खूप पातळ होतो। आणि शक्यता मोमोजसाठी जो आपण मैदा मळतोय तो घट्टच मळायचा, हे बघा अशा प्रकारे। तर हे मळून झालेलं आहे। आता आपण थोडा तेल घालूया वरून। आता तेल घालून झालं तर आपण थोडा वेळसाठी 10 मिनिटासाठी आपण बाजूला करून ठेवू। पण सुरुवातीला आपण थोडा तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि घट्ट मळायचं, हे मात्र आठवणीत ठेवा। हे झालं, आता आपण पुढे काय करणार, स्टफिंग बनवायला घेऊया, चिकनचं स्टफिंग। तर या ठिकाणी मी तेल घातलेले आहे मोठे 2 चमचा। त्यानंतर आता आपण कांदा पात जे कांदे होते, जे मोठे मोठे कांदे होते ते मी कांदा त्यात घातलेला आहे। कांदा पातची पात जे आहे ते मी बारीक चिरून बाजूला घ्या। आता बारीक चिरून घेतलेली आलं आणि लसूण ती घातलेली आहे आणि मंद आचेवरती स्टफिंग बनवायचं। आता हे झालं, आता आपण एक एक करून साहित्य घालूया। तर सुरुवातीला या ठिकाणी मी कांदा पात, बारीक चिरलेली गाजर, शिमला मिरची, थोडीफार कोबी, आता आपण एक एक करून त्यात घालूया। तर सुरुवातीला मी गाजर घातलेले आहेत, तरी गाजर मी छोट्या मीडियम आकाराचे होते, बारीक चिरून घेतले। 2 गाजर घेतले, मीडियम आकाराचे 2 शिमला घेतलेले आहेत आणि थोडीफार कोबी। स्टफिंग करण्यासाठी शक्यता बारीकच चिरून घ्यायचं सगळ्या भाज्या, असे मोठे मोठे नाही चिरायचं। स्टफिंग आतमध्ये आपल्याला भरावं लागतं मोमोजमध्ये, त्यासाठी। त्यात आपण 2 मिनिटे छान वाफ काढून घेतले। आता परत आपण कांदा पात घालूया आणि ह्या भाज्या शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, बिना पाण्याशिवाय मस्त वाफ काढली तर मस्त भाज्या हे शिजतात। हे बघा मस्त झालं। आता आपण काली मिरी पावडर घातलेली आहे, 1 चमच्याच्या अंदाजाने घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण सोया सॉस घालूया। सोया सॉस आपल्या अंदाजानेच घ्यायचं, तर 1 चमचा 1.5 चमचा या आसपास, आणि रेड चिली सॉस। आता हे झालं, रेड चिली सॉस घातलं तर मिरची पावडर घालायची काहीच गरज नाही। तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। त्यानंतर आता आपण वरून बोनलेस चिकन घालूया आणि चिकन हे मी अगोदरच बारीक करून घेतलं होतं, मिक्सरला लावून घेतलं। तुम्ही उकळलेलं चिकन सुद्धा ह्यात घालू शकता। आता चिकन मिक्स करून झालं तर चवीप्रमाणे मीठ घालूया। बारीक केलेलं चिकन हे पटकन शिजतं, जर तुम्ही उकळलेलं चिकन घातलं तर ते अतिउत्तम। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। तरी 5 मिनिटे आपण सुरुवातीला ठेवूया, असे 10 मिनिटे ठेवायचे, पण सुरुवातीला आपण 5 मिनिटे ठेवूया। वरती झाकण लावून मस्त 5 मिनिटे ठेवूया। तर हे बघा मस्त 5 मिनिटे झालेले आहेत। हे बघा स्टफिंग होतच आलेलं आहे, परत आपण 5 मिनिटे परत ठेवूया। हे बघा अशा प्रकारे स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे स्टफिंगला। अशा प्रकारे स्टफिंग बनवायचं, कुठे लागलेलं नाही। आता आपण पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याच्याने हे सगळं स्टफिंग बारीक, म्हणजे असं स्मॅश करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मोमोज बनवायला सोपे पडतील। हे बघा अशा प्रकारे एकदम स्टफिंग तयार झालेलं आहे मस्त। त्यात तुम्हाला मटर घालायची असेल किंवा मशरूम घालायचे असेल तुम्ही घालू शकता। आता आपण मोमोजला आकार कसं द्यायचं हे मी तुम्हाला दाखवते। पुरी जशी लाटतो तशीच लाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे हळूहळू अशा प्लेटी तयार करायच्यात आणि स्टफिंग
आपल्या अंदाजाने कमी जास्त आपण घ्यायचं आणि व्यवस्थित हलक्या हाताने मोमोजला आकार द्यायचा. तर ही सुरुवातीला ही आपण मोदकासारखे मोमोज तयार केलेले आहेत. एक झालं. आता दुसरं घेऊया. अगदी पुरीसारखंच लाटायचं, पातळ पुरीहून त्याहून पेक्षा पातळ लाटायचं, जाड अजिबात लाटायचं नाही. जाड लाटलात तर तुम्हाला खाताना मैदा लागणार. आता अशा प्रकारे दुसरी डिझाईन झाली. अगदी सोप्या डिझाईन मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत करून. हे बघा, दुसरं मोमोज झालं बनवून. आता आपण तिसरं मोमोज बघूया. गोल लाटलं, त्यानंतर बाजूने असं चाकूने कट करून घ्यायचं, चौकोनी आकार तयार करायचं. हे बघा, अशा प्रकारे चौकोनी आकार दिला आपण. आता हे बाजूचे जे प्लेटी आहेत ते काढून घेऊ. हे झालं. आता आपण त्यात स्टफिंग ठेवूया. हे घेतलं, बाजूने मैद्याचा जो पीठ मी तयार केला होता, म्हणजे बॅटर, तो लावलेला आहे, म्हणजे निघणार नाही, म्हणजे व्यवस्थित घट्ट चिपकला जाईल. तर अशा प्रकारे दाबून घेतलं आणि बाजूचे जे कोण आहेत, बाजूने दोन बाजूचे साईड आहेत, ते आपण त्यांना एकत्र आणून दाबून घ्यायचं. असं पॉकेटचं मोमोज तयार झालं. आणि काटेरी जो चम्मच असतो त्याच्याने डिझाईन काढायचं. बघा, अशा प्रकारे पॉकेट मोमोज झालं. अशा प्रकारे सगळे मोमोज आपण बनवून घेतलेत. 3 वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोमोज तयार केलेले आहेत. आता आपण स्टीम करायला ठेवूया. सुरुवातीला मी थालीला तेल लावलं होतं, त्यानंतरच मोमोज ठेवलं. आता हे बघा, पाणी मी उकळत ठेवलेलं या ठिकाणी अगोदरच. त्यानंतर आता आपण मोमोजची थाली ठेवूया. तरी 10 मिनिटे ठेवूया. एका वेळा एकत्र सगळे नाही घालायचे, ते चिपकतात. तर आता आपण 10 मिनिटांनी पाहूया. हे बघा, मोमोज अगदी मस्त बनून तयार झालेले आहेत. छान मस्त दिसत आहेत आणि कुठे चिपकले पण नाहीत. आता आपण व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर असे मोमोज आपण बनवलेले आहेत, चिकन मोमोज. तुम्ही पण ट्राय करून बघा, खरंच मुलांना सुद्धा आवडेल. आणि मोमोजची जी चिकन मोमोज आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवले, 3 वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्हाला कोणती सोपी वाटेल तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्हाला तळलेले मोमोज आवडत असतील तर स्टीम करण्याआधी ते मोमोज पहिले तळून घ्यायचे, किंवा स्टीमवाले आवडत असतील तर स्टीम करून घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे आपण कसेही मोमोज बनवू शकतो. फक्त आवड पाहिजे. आणि जे खाण्याचे शौकीन असतील तर त्याने तर पहिलं करावं, खरंच न सांगता करावं. तर आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडलीच आहे. तर आठवणीने लाईक, शेअर आणि आजच्या रेसिपीबद्दल कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये खूप म्हणजे खूप सगळ्यांना शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आठवणीने करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा. आणि रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत